तुम्ही एखादं ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यावरनं तुम्ही लोन घ्या. अशा प्रकारचे खूप आता बिझनेसेस आहेत आणि खूप फसतात त्याच्यामध्ये, फसतातही त्याच्यामध्ये. आणि आपल्याला हे लक्षात येत नाही की आपल्याला त्याचं रिपेमेंट वेळच्या वेळेला करणं फार गरजेचं आहे, फार महत्वाचं आहे. ते जर तुम्ही नाही केलं तुमचं मग ब्युरो स्कोअर असतो, सिबिल वगैरे, तो खराब होतो. एकदा ते खराब झालं की तुम्हाला पुढचं लोन मिळत नाही. म्हणजे जर तुम्हाला बिझनेस तुमचा नीट डेव्हलप करायचा असेल तर तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग ही खूप महत्वाची गोष्ट आहे. नमस्कार, उद्योजक कट्ट्यावर तुमचं स्वागत. मी अजय कौटिकवार. उद्योग उभा करणं सोपं असतं, पण तो टिकवणं आणि वाढवणं हे अवघड असतं. हे जमण्यासाठी आवश्यक असतं ते आर्थिक शहाणपण. गेल्या 35 वर्षात 50,000 उद्योजकांचं नशीब बदलताना ज्यांनी बघितलं, अशा एक बिझनेस लीडर आज आपल्या कट्ट्यावर आहेत. 1971 मध्ये सुरू झालेला हा प्रवास आज 5,000 कोटींच्या ॲसेट्स सांभाळण्यापर्यंत पोहोचलाय. मी बोलतोय ते इलेक्ट्रॉनिका फायनान्स लिमिटेडच्या MD आणि CEO शिल्पा पोफळे मॅडम यांच्याबद्दल. आज त्यांचा हा सगळा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. या उद्योजकांना सगळ्यात जे आवश्यक असतं ते म्हणजे फायनान्स. ते प्रोव्हाइड करण्याचं काम, ते देण्याचं काम ही कंपनी करते. आणि हा सगळा 35-55 वर्षाचा प्रवास आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. मॅडम, उद्योजक कट्ट्यावर तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू. मी जसं म्हटलं आत्ता की गेली 55 वर्ष म्हणजे 71-70च्या दशकात सुरू झालेला प्रवास हाच गेली 55 वर्षांची खूप मोठी लिगसी आहे तुम्हाला. आणि ही लिगसी मिळाली आहे, ही सुरुवात केली आहे ती तुमच्या वडिलांनी. हो. काय होतं ते धाडस त्यावेळेस त्यांचं? किती मोठं काम होतं या क्षेत्रात येण्याचं? म्हणजे मशीन बनवण्यापासून ही सुरुवात झाली आणि मग त्याच्यासाठीचा लागणारा वित्तपुरवठा, आर्थिक पुरवठा ही पण सुरुवात तुम्ही केली. किती मोठं काम होतं त्यावेळेस? माझ्या वडिलांनी हा बिझनेस चालू केला. श्रीकांत पोफळे त्यांचं नाव. आणि त्यांनी जेव्हा सुरू केला ती एक फार वेगळी अशी गोष्ट आहे. कारण की काय, ते जेव्हा पुण्याला आले, म्हणजे त्यांचे वडील फार लवकर गेले. म्हणजे ते 12व्या वर्षीच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. आणि त्याच्यामुळे ते पुण्यामध्ये आले ते शिक्षणासाठी ॲक्च्युली. आणि त्यांनी त्यांच्या मावशीकडे राहून शिक्षण घेतलं सगळं. इंजिनिअरिंग नंतर उद्योग कुठलाही सुरू करायचा म्हणजे भांडवल पाहिजे, पहिल्यांदा कॅपिटल पाहिजे. ते तर काही नव्हतं. त्यामुळे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ते प्रोफेसर होते. आणि ते प्रोफेसर म्हणून त्यांनी जवळजवळ 6-7 वर्ष काम केलं. आणि अजून 2 प्रमोटर डायरेक्टर्स होते त्यांच्याबरोबर. ते थोडे त्यांचे मित्र म्हणा किंवा दूरचे नातेवाईक असे होते. ते 2 रत्नपारखी बंधू होते. त्यांच्याबरोबर त्यांनी या बिझनेसची सुरुवात केली. पण पॉईंट असा आहे की ते एक म्हणजे शिकवत असतानाच त्यांनी तो बिझनेस चालू केला. म्हणजे हार्डवर्क कसं असतं सुरुवातीला, बिझनेस कोणताही सुरू करताना बघितलं तुम्ही तर सकाळी आधी ते कॉलेजच्या आधी काही वेळ फॅक्टरीमध्ये जायचे, नंतर पूर्ण दिवस कॉलेजमध्ये शिकवायचे, संध्याकाळी परत काही वेळ फॅक्टरीत जायचे. असा पूर्ण तो त्यांचा म्हणजे तेवढं डिव्होशन होतं, ते बिझनेस डेव्हलप करणं होतं. अशा प्रकारे त्यांनी खूप कष्टांमधून त्या तिघांनीही बिझनेस चालू केला. नंतर बिझनेस थोडासा साधारण एका साईजला आल्यानंतर मग त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेजमधून ते बाहेर पडले. अदरवाईज ते COEP शिकवत होते. जी टेक्नॉलॉजी त्यानंतर पुढे त्यांनी डेव्हलप केली त्या ॲक्च्युली तो त्यांचा MTechचा थिसिसचा विषय होता. एमीचा थिसिसचा विषय त्यांचा EDM टेक्नॉलॉजी हा होता. आणि ती टेक्नॉलॉजी सगळी पुढे त्या कंपनीमध्ये त्यांनी डेव्हलप केली. आणि ही फार म्हणजे वेगळ्या प्रकारची गोष्ट आहे. कारण त्यावेळेचा परिस्थिती आपल्याला माहिती असेल तर तेवढा उद्योग करणं किंवा बिझनेस करणं या गोष्टीला हे नव्हतं. म्हणजे तेवढा रेकग्निशन पण नव्हतं. आज जो स्टार्टअपला जो आज एक हे मिळतो, म्हणजे जेवढं प्रोत्साहन मिळतं, सपोर्ट मिळतो, तो सगळा त्या काळात अजिबात नव्हता. क्लोज्ड इकॉनॉमी होती. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर त्यांनी स्वित्झर्लंडमधून एका कंपनीकडून ते टेक्नॉलॉजी ट्रान्सफरचा प्रयत्न करत होते. तर ते जे काही त्यांना पैसे त्याच्यासाठी स्वित्झर्लंडला पाठवायचे होते, तर त्याच्यासाठी जवळजवळ 11 महिने त्यांना वेळ लागला. ती अमाऊंट पण फार मोठी नव्हती, पण 11 महिने त्यांना प्रयत्न करावे लागले, दिल्लीला खेटे घालावे लागले. आणि हे सगळं झाल्यानंतर ती टेक्नॉलॉजी ट्रान्सफर होऊ शकली. पण अतिशय म्हणजे हाय एंड मशीन्स होती जी त्यांनी त्यानंतर डेव्हलप केली. आणि फार वेगळ्या प्रकारचा बिझनेस त्या तिघांनी मिळून डेव्हलप केला. खरं म्हणजे हे खूप मोठं धाडस होतं त्या काळात. COEP सारख्या चांगल्या संस्थेतली नोकरी सोडून व्यवसाय करणं.
आजही याच प्रश्नांची चर्चा करतो की नोकरी केव्हा सोडावी, व्यवसाय केव्हा करावा आणि कसा करावा की नाही. पण त्या 70च्या दशकात हा निर्णय किती धाडसाचा होता आणि त्यातून तुम्ही काय शिकलात? 70च्या दशकात हा निर्णय खूप अवघड होता माझ्या मते. कारण आज म्हणजे मी तेव्हा मी अगदीच म्हणजे माझं जन्मच 71चा आहे, पण त्यावेळची जी परिस्थिती म्हणजे मी काय ऐकलं आहे त्यांच्याकडून की बिझनेसला सपोर्ट करणारी परिस्थिती अजिबातच नव्हती. त्यामुळे म्हणजे मी जेव्हा ॲक्टिव्हली बिझनेसमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली तेव्हा ऑलरेडी आपली इकॉनॉमी ओपन अप झालेली होती. त्यावेळी ऑलरेडी बऱ्यापैकी बिझनेसेसना प्रोत्साहन देणारं वातावरण भारतात तयार झालेलं होतं. पण त्यावेळची जी परिस्थिती आहे, जे क्लोज्ड होतं जे इकॉनॉमी, किंवा जेव्हा थोडंफार सोशलिझमसारखं वातावरण होतं, त्या काळात बिझनेस सुरू करणं हे फारच मोठं काम होतं. आणि त्यावेळच्या मनाने इलेक्ट्रॉनिका ग्रुप हा खूप डायव्हर्सिफाईड ग्रुप होता. म्हणजे एकच बिझनेस त्यांनी सुरू नाही केला. म्हणजे व्हिजन एवढी मोठी होती की मिडल साईज्ड होतो आम्ही, काही फार प्रचंड मोठा ग्रुप नव्हता, पण आम्ही खूप वेल डायव्हर्सिफाईड ग्रुप होतो. म्हणजे आणि सगळ्या कंपन्या या हाय टेक्नॉलॉजी कंपन्या होत्या. म्हणजे आम्ही मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स बनवायचो तेव्हा, प्लास्टिक इंजेक्शन मोल्डिंग मशीन्स बनवायचो, टंगस्टन कार्बाईड मॅन्युफॅक्चरिंगमधली एक कंपनी नंतर सिन्नरला सुरू केली, आणि त्यातूनच फायनान्स कंपनीचा हे झाला. आणि त्याचं कारण असं होतं की आम्ही म्हणजे जी मशीन्स आम्ही मॅन्युफॅक्चर करायचो, म्हणजे ग्रुपमध्ये जेव्हा ग्रुप कंपन्यांमध्ये मॅन्युफॅक्चर व्हायची, त्यातली बरीचशी मशीन्स ही अगदी छोट्या कस्टमर्सकडे जायची. म्हणजे अगदी जॉब ज्याला आपण म्हणतो, म्हणजे छोटे जॉब वर्क करणारे जे लोक होते त्यांना पण आमची मशीन्स लागायची. आणि त्या काळात तर बँका किंवा NBFC हा प्रकार नव्हताच फारसा, पण बँका तर अजिबातच म्हणजे उभंच करायच्या नाहीत म्हटलं तरी चालेल, इतका छोटा कस्टमर सेगमेंट होता तो. त्यामुळे त्यांनी असं बघितलं की आपल्याच कस्टमर्सना आपण फायनान्स का नाही करू. बरं, हा निर्णय तर माझ्या मते अजून जास्त धाडसाचा होता, कारण फायनान्समधलं तसं म्हटलं तर आमच्याकडे तशी काही ग्रुपमध्ये तशी एक्सपर्टीज नव्हती. पण करके देखते है हा एक त्यांचा मोठं होता, आणि करून बघूया काय होईल. फार आपण आपल्या लिमिटेड लेवलला आपल्या ग्रुप कंपनीच्या कस्टमर्सना आपण फायनान्सिंग करून बघूया, काय हरकत आहे करायला, असं म्हणून इलेक्ट्रॉनिका फायनान्सची सुरुवात झाली. आमचं 93 पासून बिझनेस चालू झाला. ॲक्च्युली पहिली 5-7 वर्ष कॅप्टिव्ह फायनान्सिंग म्हणतात तसं होतं. म्हणजे आमची जी ग्रुप कंपन्यांनी मॅन्युफॅक्चर केलेली मशीन्स होती त्यालाच फक्त आम्ही तेव्हा फंडिंग करायचो. तसंच तेव्हा होतं बरेच वर्ष. आणि त्यानंतर मग वेगळ्या प्रकारे थोडंफार वेगळं डेव्हलपमेंट झालं आणि बाकीच्या वेगळ्या फायनान्सिंगच्या ॲक्टिव्हिटीज पण चालू झाल्या. आता EFLचा खूप देशभर विस्तार झाला आहे. किती मोठी कंपनी आहे, थोडं जरा कंपनीबद्दल सांगा, म्हणजे नंतरच्या आपल्या चर्चेला त्याला आधार मिळेल. तर आत्ता आम्ही जसं तुम्ही म्हटलात तसं कोणती फायनान्स कंपनीचा जो लोन बुक असतं त्याला ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट असं म्हटलं जातं. तर ते आता 2 महिन्यांपूर्वी आम्ही 5,000 कोटी चा आकडा पार केला. तो एक आमच्यासाठी माइलस्टोन होता, मोठा भाग होता. कारण 5,000 कोटी हा जरा तुम्ही मिडसाईज तरी त्या लेव्हलला तरी आलात. कारण फायनान्शियल सर्व्हिसेस असा हा भाग आहे की तुमच्याकडे बजाज सारखी नावं आहेत जिथे 1.5 लाख कोटीचा त्यांचा पसारा असतो, किंवा सगळ्या बँका असतात, त्या बँकांचाही खूप मोठा साईज असतो, खूप मोठा ॲसेट साईज असतो. पण त्या मनाने आमच्या दृष्टीने 5,000 कोटीचा टप्पा पार करणं ही मोठी गोष्ट होती. आमची सुरुवात ऑफकोर्स मशीन फायनान्सिंगचीच मधूनच झाली. आणि नंतरही बरीच वर्ष म्हणजे मी जेव्हा माझे जे बॉस होते ते रिटायर झाले आणि त्यामुळे मी कंपनी चालवायला जेव्हा सुरुवात केली तेव्हापासूनच आम्ही असा विचार केला की आपण जसं फायनान्सिंग आपल्या ग्रुप कंपनीच्या मशीन्सना करतो तसं बाकीच्या पण कंपन्या ह्या स्पेशली या 2 फील्ड्समधल्या, म्हणजे एक म्हणजे मशीन टूल्स आणि दुसरं म्हणजे प्लास्टिक इंजेक्शन मोल्डिंग मशीन्स, कारण त्या 2 इंडस्ट्रीजमध्ये आम्ही ऑलरेडी होतो. तर त्या 2 इंडस्ट्रीजमध्ये आम्ही वेगळ्या मॅन्युफॅक्चरर्सनी बनवलेल्या मशीन्सना फायनान्स चालू केला. तसंच पुढे मग म्हटलं की हाच फॉर्म्युला आपण बाकीच्या इंडस्ट्रीजना लावू शकतो का, असा माझा थोडा विचार होता. मग आम्ही त्याच्यातून प्रिंटिंग, नंतर फूड प्रोसेसिंग, थोडंफार वुडवर्किंग म्हणजे हे फर्निचर मेकिंग मशीन्स असतात ती, अशा या वेगळ्या टेक्स्टाईल ही एक मोठी इंडस्ट्री आहे, अशा या वेगळ्या इंडस्ट्रीजना पण आम्ही त्यातली मशीन्स आम्ही फायनान्स करायला सुरुवात केली. मशीन करण्यातला पॉईंट असा होता की आमचं असं होतं की आपल्याला जर का कस्टमरला काही प्रॉब्लेम आला किंवा कुठे आमच्या दृष्टीने मोठा भाग म्हणजे डिफॉल्ट झाला, कारण कस्टमर पैसे आपले परत नाही करू शकला, तर ती मशीन्स आपल्याला विकून आपली रिकव्हरी करता आली पाहिजे, असा फोकस होता. त्यामुळे आम्ही अगदी काळजीपूर्वक बघतो की मशीनची क्वालिटी कशी आहे
आणि तशा प्रकारे आम्ही मग डेव्हलप करत गेलो. दुसरा भाग असा पण आला की काही वर्षांनंतर की जे कस्टमर्स आमच्याबरोबर रिलेशनशिप चालू म्हणजे जेव्हा होते तेव्हा जनरली आमचे फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर्स असतात. त्यांनी टेक्नोक्रॅट्स असतात, टेक्नॉलॉजी बॅकग्राऊंडमधले असतात, पण त्यांच्याकडे फायनान्सचं खूप असं नॉलेज नसतं आणि जनरली ते त्यांच्याकडे रेंटेड प्रिमायसेसमध्ये असतात, भाड्याच्या प्रॉपर्टीमध्ये असतात, भाड्याचं त्यांचं फॅक्टरी असते किंवा काही असतं, पण त्यांना स्वतःची प्रॉपर्टी घेण्याची इच्छा असते किंवा इंडस्ट्रियल प्रॉपर्टी त्यांना घ्यायची असते स्वतःची किंवा वर्कशॉप घ्यायचं असतं. तर तेव्हा त्यांना फायनान्सिंग परत बँका काही एवढं प्रमोट करत नाहीत, बँका एवढा सपोर्ट करत नाहीत. त्यामुळे तो अजून एक व्हर्टिकल प्रॉपर्टी बॅक लोन्सचं आम्ही चालू केलं. तो अजूनही चालू आहे म्हणजे बिझनेस. त्याच्यातूनच मग थोडं पुढे डेव्हलप करता करता असं झालं की आपण छोटे जे अगदी कस्टमर्स असतात, म्हणजे आता कसं की आम्ही ते सेमी रूरल एरियाजमध्ये आम्ही छोट्या अगदी बिझनेसेसना सपोर्ट करणं चालू केलं. म्हणजे अगदी किराण्याची दुकानं असतात किंवा चहाचं दुकान आहे सेमी रूरल एरियाजमध्ये, तर तिथे मग त्यांची रेसिडेन्शियल प्रॉपर्टी जी असते, त्यांचं घर असतं, त्याचं मॉर्गेज करून त्याची लोन्स आम्ही करायला सुरुवात केली. आणि तो एक वेगळाच प्रकारचा अनुभव होता, कारण तिथे चॅलेंजेस पण खूप असतात, कारण खूप ग्रॅन्युलर, खूप छोट्या साईजचा ते लोन होता. आमच्या आधीच्या मशीनच्या मानाने हा खूप वेगळ्या प्रकारचा बिझनेस होता, त्यातली चॅलेंजेस पण होती. पण तो घटक खूप मोठा आहे अर्थव्यवस्थेत. त्याच्यात आता पहा ना तुम्ही, भारतात जर बघितलं तर भारतात खेडी किती आहेत तो नंबर बघितला तरी जो आपल्याला कळेल की 6 लाख भारतात खेडी आहेत. त्यामुळे आणि एवढा प्रचंड मोठा तो हे आहे लँडस्केप, तर आम्ही विचार केला की आपण तोही एक सेगमेंट बघूया. त्याच्यावरती आम्ही आणि मग 5 राज्यांमध्ये आम्ही त्याचं 4 राज्यांमध्ये आम्ही त्याचं हे केलं, डेव्हलप केलं. म्हणजे गुजरातपासून सुरुवात केली. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि तेलंगणा या 4 स्टेट्समध्ये आम्ही तो बिझनेस चालू केला. तो ओव्हरऑल ह्या म्हणजे सगळ्या मिळून आमचा तरीही मशीन फायनान्सच मेजर आहे. आत्तासुद्धा साधारण 75% बिझनेस हा मशीन फायनान्समध्ये होतो आणि बाकीचा ह्या प्रॉपर्टी बॅक लोन्समध्ये होतो. टोटल 200 ब्रँचेस आहेत आमच्या भारतभरात. सगळे इंडस्ट्रियल एरियाज ऑफकोर्स आम्ही कव्हर करतोच, कारण इंडस्ट्रियल फायनान्सच जास्त आहे अजून. आणि छोट्या साईजच्या याच्यासाठी या 4-5 स्टेट्समध्ये काम करतो. आताचा जो थोडंसं चेंज इन डिरेक्शन अशी आहे की आम्ही म्हणतोय की मॅन्युफॅक्चरिंग सेगमेंट जी आहे, ओव्हरऑल मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टम जी म्हणतात, त्या सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टमला आपण सपोर्ट करावा. तर त्याच्यात म्हणजे अगदी छोट्या कॉटेज इंडस्ट्रीज येतील, म्हणजे अगदी लहान प्रमाणावर समजा फूड प्रोसेसिंगचं असेल किंवा काही घरगुती खाद्यपदार्थ बनवून ते जे करणारे असतात त्या टाईपचे. तिथे आम्ही सिक्युअर्ड फायनान्सर आहोत, म्हणजे आम्ही अनसिक्युअर्ड फंडिंग नाही करत. किंवा आता फिनटेक वगैरे तुम्हाला जर माहिती असेल, त्या टाईपचं फायनान्सिंग आम्ही करत नाही. आम्हाला काहीतरी सिक्युरिटी लागते, म्हणजे काहीतरी ॲसेट लागतो, जो आम्ही आयदर मशीन्स असतात किंवा मग प्रॉपर्टी असते. त्यामुळे ओव्हरऑल टोटल मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टम जर भारतभरातली म्हणली तर तिथेही प्रचंड मोठा हे आहे, स्कोप खूप आहे, खूप एक्सायटिंग अपॉर्च्युनिटी आहे. आणि आता ओव्हरऑल आपला देशाचा फोकसही तो आहे. याचं कारण असं की जॉब क्रिएशन हा मोठा आत्ता गव्हर्नमेंटच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचा भाग आहे. फक्त सर्व्हिस इंडस्ट्रीवर नाही होऊ शकत. आणि मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री जर का आपली तेवढी ग्रो नाही झाली, आणि आत्ताही तुम्ही जर का बघितलं असेल तर सगळा फोकस हा एक्सपोर्ट्स, जे EUचं आत्ताचं ॲग्रीमेंट झालं ते, किंवा बघितलं तर सगळा एक्सपोर्ट्सवरती फोकस आहे. मॅन्युफॅक्चरिंग आपली इंडस्ट्री स्ट्रेंथन करण्यावरती गव्हर्नमेंटचाही खूप फोकस आहे. त्यामुळे आम्ही मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टम टोटल ओव्हरऑल आपल्याला कशी सपोर्ट करता येईल अशा दृष्टीने आत्ता काम करतोय. आत्ता तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा, आपण त्याच्यावरच एक चर्चा करूया की तुम्ही असं म्हणालात की आम्ही काहीतरी सेक्युरिटी घेऊन हे करतो. आता सोशल मीडिया आणि याच्यावरनं तर एवढं आहे की 3 सेकंदात तुम्हाला काय 60 मिनिटामध्ये 2 मिनिटामध्ये तुम्हाला लोन, हे किती धोकेदायक आहे. म्हणजे उद्योजकांनी सांभाळून कसं राहिलं पाहिजे या सगळ्या गोष्टींपासून. नाही, खूप आता फिनटेक ज्याला म्हणतात, फिनटेक म्हणजे जे डिजिटल हे असतात की तुम्ही एखादं ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यावरनं तुम्ही लोन घ्या, अशा प्रकारचे खूप आता बिझनेसेस आहेत. आणि खूप फसतात त्याच्यामध्ये, फसतातही त्याच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये बेसिकली असं आहे की खूप इझिली जरी लोन अवेलेबल असलं तरी आपल्या व्यवसायाची गरज काय आहे ते बघून आणि फायनान्शियल प्लॅनिंग थोडंफार करून मग तुम्ही तो जर का केलं, लोन घेतलं,
तर ते जास्त म्हणजे स्टेबल असतं. तुमच्या बिझनेसच्या पुढचा जो प्रवास आहे त्याच्या दृष्टीने तुम्ही ते केलं तर केव्हाही जास्त चांगलं असतं. पण जे ऑनलाईन मिळणारे असतात ते इझिली अवेलेबल आहे म्हणून मग जास्त लोन घेण्याकडेही लोकांचा कल होतो. आणि आपल्याला हे लक्षात येत नाही की आपल्याला त्याचं रिपेमेंट वेळच्या वेळेला करणं फार गरजेचं आहे, फार महत्त्वाचं आहे. ते जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला तुमचं मग ब्युरो स्कोअर असतो, सिबिल वगैरे, तो खराब होतो. एकदा ते खराब झालं की तुम्हाला पुढचं लोन मिळत नाही. म्हणजे जर तुम्हाला बिझनेस तुमचा नीट डेव्हलप करायचा असेल तर तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याकडे मला वाटतं या ऑनलाईन जे ॲप्स आहेत आणि जे फिनटेक्स आहेत त्याच्या जास्त खूप त्याचा हे झाल्यामुळे त्यांनाही बिझनेस वाढवायचा असतो. त्यामुळे ते एवढ्या केअरफुली असेसमेंट करत नाहीत. आमच्या दृष्टीने क्रेडिट असेसमेंट कस्टमरची खूप महत्त्वाची, त्याच्यावर आम्ही वेळ पण भरपूर घालवतो. पण ते ऑनलाईनमध्ये त्यांचे काही हे असतात, डिसिजन घेण्यासाठी जे काही डिसिजन इंजिन असतात किंवा काही त्यांचे पॅरामीटर्स असतात त्या बेसिसवर ते फक्त फंडिंग करतात, कारण त्यांना छोट्या अमाऊंट्स करायच्या असतात. त्यामुळे ते लॉंग टर्म तुमचा बिझनेसचा इंटरेस्ट बघून त्या दृष्टीने काही ते केलं जात नाही. हे क्षेत्र असं आहे ना, याच्यामध्ये खूप धोके पण असतात, खूप धाडस पण पाहिजे आणि वेगळ्या पद्धतीचा अप्रोच पाहिजे. गेली 30-35 वर्ष तुम्ही त्याचं नेतृत्व करतायत. म्हणजे या सगळ्या क्षेत्रात खूपच मॅन्युफॅक्चरिंग आणि फायनान्स आणि तुमचं तर मॉडेल असं दोन्ही एकमेकांना अगदी पूरक आणि हे आहे. याच्यामध्ये खूपच कमी अशा महिला लीडर आहेत. तुम्हाला काय चॅलेंजेस वाटली, म्हणजे तुमची एंट्री कशी झाली, म्हणजे हे धाडस तुम्हाला वाटलं नाही का ते सांगा. आणि 2014मध्ये या सगळ्या कामाबद्दल तुम्हाला वर्ल्ड वुमन्स लीडरशिप याच्यामध्ये पुरस्कार पण मिळाला होता. या सगळा तुमचा प्रवास म्हणजे काय अडचणी आल्या आणि तुम्ही त्याच्यावर कसं हे केलं? खरं सांगायचं तर एक मोठा बेनिफिट असा होता मला की माझ्या वडिलांचा मला खूप मोठा सपोर्ट होता. आणि त्यांचा स्वभाव असा होता थोडा की ते पूर्ण डेलिगेट करायचे, म्हणजे पूर्ण येतात तुला ही जबाबदारी दिली आहे. आणि त्यांना तेवढा कॉन्फिडन्स मे बी वाटला माझ्याबद्दल की तू करू शकशील हा बिझनेस. तेव्हा आम्ही पण, आमचा साईजही तेव्हा लहान होता, ही गोष्टही आहे. पण बेसिकली मला वाटतं की हीच खूप मोठी गोष्ट आहे की मुलीला अशा एखाद्या बिझनेसची जबाबदारी देणं पूर्णपणे हे इतक्या इझिली होत नाही आजच्या जगात बघितलं तर. पण मला वाटतं चॅलेंज सच म्हणजे महिला म्हणून या क्षेत्रात काम करणारी हे चॅलेंज सुरुवातीला खूप वाटलं. कारण सुरुवातीला असं असायचं की फक्त तुम्ही जनरली फक्त म्हणजे पुरुषांबरोबरच काम करता आणि नसतातच मुली आमच्या फील्डमध्ये. पण मला वाटतं त्याची तुम्हाला एक प्रकारे सवय होऊन जाते आणि तुम्ही ते ॲक्सेप्ट करता. म्हणजे त्यामुळे तसं मला निगेटिव्ह असा काही असंच आता तरी वाटत नाही. म्हणजे लुकिंग बॅक एकच मोठा भाग असतो की बायकांच्या दृष्टीने नेहमी घर, मुलं ही प्रायोरिटी असते. त्यामुळे जो पुरुषांना एक मोठा जो बेनिफिट असतो तो असतो नेटवर्किंगचा, की तुम्ही कामानंतर तुम्ही काही वेळ तुमच्या कलिग्स बरोबर किंवा बिझनेस सर्कलमध्ये तुम्ही लोकांना भेटू शकता. आम्हाला नेहमी असं असतं की ते तुम्हाला घरी जाऊन घरच्या जबाबदाऱ्या दिसत असतात पुढे. किंवा माझा मुलगा माझ्या आईकडे असायचा किंवा सासूबाईंकडे असायचा. त्यांनी मला खूप मोठा सपोर्ट, फॅमिलीचा सपोर्ट मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे ना, ती मला मिळत राहिली. त्यामुळे मग मला इतका प्रॉब्लेम नाही आला. पण मला वाटतं हा एकमेव निगेटिव्ह फॅक्टर मला वाटतो की तुम्ही इच्छा असली तरी सुद्धा तुम्ही या गोष्टीमध्ये नाही वेळ घालवू शकत. आणि कारण तुम्हाला कायम ते बॅलन्सिंग, म्हणजे मी जोकिंगली बाकीच्यांना, म्हणजे जे मेल मेंबर्स आहेत फॅमिलीमधले किंवा माझ्या नवऱ्याला सुद्धा मी म्हणते जोकिंगली की तुम्हाला लक्झरी आहे की तुम्ही 9 वाजेपर्यंत पण काम करू शकता रात्री. आम्हाला ती लक्झरी नाही. आम्ही ऑफिसची वेळ संपली 6:30-7 वाजले की आम्हाला घरी जाऊन घरची जबाबदारी घ्यावी लागते. हा एवढाच फक्त भाग आहे. बाकी मला वाटतं आपलं असं आहे की तुम्ही जर तुमचं जे इंटेन्शन चांगलं आहे हे लोकांना एकदा कळलं किंवा तुम्ही जरी महिला म्हणून तुम्ही बिझनेसमध्ये आहात हे तरी पण ॲक्सेप्टन्स तो जर का आला तर नाही फारसा प्रॉब्लेम येत. म्हणजे मला कलिग्सकडून म्हणा किंवा सबऑर्डिनेट्सकडून म्हणा किंवा इवन बाकीच्या जगात सुद्धा तसा प्रॉब्लेम काही आला नाही. इनफॅक्ट जेव्हा आम्ही इक्विटी रेज केला 2 वेळा, मागच्या वर्षी जेव्हा आम्ही जो इक्विटी रेज केला त्याच्यामध्ये उलट असं आम्हाला ऐकायला मिळालं की हा एक त्यांच्या दृष्टीने पॉझिटिव्ह फॅक्टर आहे की त्यांना पण जेंडर डायव्हर्सिटी याच्यावरती फोकस असतो. त्यांना बिझनेस करणाऱ्या जर महिला असतील तर त्यांना सपोर्ट करणं हा त्यांच्या दृष्टीने चांगला भाग असतो. त्यामुळे थोडाफार पॉझिटिव्हच इम्पॅक्ट मिळालेला आहे. आणि एक असतं ना की महिला आणि बचत ती खूप काटेकोर असते, शिस्त असतं, पेशन्स, म्हणजे जे व्यवसायाला ज्या गोष्टी लागतात
त्या म्हणजे उपजतच महिलांकडे असतात. तो वारसा तुम्हाला मिळाला. असं कधी झालं का की कठीण प्रसंग आला आणि तेव्हाच तुम्ही वडिलांचा सल्ला घेतला? त्यावेळेस काय एखादा सल्ला आहे की जो तुम्हाला कायम तुमच्या लक्षात राहील, तो कामी आलाय तुमच्या? नाही, प्रॉब्लेम्स आणि चॅलेंजेस तर खूप आले, कारण कुठलाही बिझनेस करायचा आणि तो दीर्घकाळापर्यंत करायचा म्हटल्यावर त्याच्यात वरखाली होतच राहतं, अप्स अँड डाऊन्स असतात. म्हणजे अगदी आता गेल्या काही वर्षातलं जरी म्हटलं तरी जेव्हा डिमॉनिटायझेशन झालं तेव्हा तो एक मेजर चॅलेंज होतं, किंवा जो 2008 मध्ये पण कोविडचा जो हे होता तेव्हा सगळं जग एका स्टँडस्टिल झालं होतं. आणि तेव्हा म्हणजे केवळ मी म्हणजे हे असं होतं की आपण डिसिजन कसे घ्यायचे, कोणताही निर्णय आपण घेतोय तो बरोबर आहे का नाही, कारण म्हणजे अनफोर्सीन म्हणतात तशी परिस्थिती होती ना. इमॅजिनच नाही केलं कधी असं होईल. आणि तुमच्या आम्ही काही कस्टमर्सना तेव्हा इमर्जन्सी लोन्स दिली त्यांना सपोर्ट करण्यासाठी. हे सगळे निर्णय जे होते हे म्हणजे इंट्युशनच्या बळावर तर घेतले जातातच, कारण तुम्हाला थोडाफार अनुभव असतो, त्याच्या बेसिसवर तुम्हाला इंट्युशन असते थोडी. पण माझ्या वडिलांचा मला कायम म्हणजे त्यांनी मला असं सांगितलं नाही कधी की हे कर, पण मी जर त्यांना जाऊन सांगितलं की हे असं असं मी करणार आहे, तर त्याच्याबद्दलचं त्यांचं गायडन्स आणि मत मला कायमच मिळत राहिलं. आणि बेसिकली अतिशय ओरिजिनल असं जे थिंकिंग असतं एखाद्या म्हणजे फर्स्ट जनरेशनमध्ये, जेव्हा चालू करता, फाउंडर जो असतो त्याचं जे असतं त्याचा बेनिफिट खूप दीर्घकाळपर्यंत मला मिळत राहिला, कारण जवळजवळ 25 वर्ष मला त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं. आणि हा खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे, कारण बरोबर इतकी वर्ष काम करायला मिळलं नाही तर मिळत नाही ना जनरली. तर खूप त्यामुळे कंटिन्युअसच त्यांचा म्हणजे सतत गायडन्स त्यांचा असायचा. आणि प्रत्येक गोष्ट एक असतं ना की अलाइनमेंट असते तुमची, विचारांची आमची 100% अलाइनमेंट होती, पण मोठे निर्णय जेव्हा घ्यायची वेळ आली तेव्हा म्हणजे मला कायमच खात्री होती की मी जो निर्णय घेईन त्याला ते मला सपोर्ट करतील. आणि असं कधी झालं नाही की बाबा ते वेगळं म्हणतात आणि मी काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करते. जनरली मी त्यांना कन्व्हिन्स करू शकायचे मे बी जे काय वेगळ्या गोष्टी करायच्या असतील त्या. 35 वर्ष तुम्हाला खूप दीर्घ अनुभव आहे. तसं म्हटलं जसं 50,000 उद्योजकांना तुम्ही मदत केली आहे. उद्योजकांना फायनान्सच्या बाबतीत तुमच्या अनुभवातून काय असं होतं की अडचणी कुठल्या येतात जेव्हा त्यांना एक्सपॅन्ड करायचं असतं किंवा सुरू करायचं असतं? कुठे ते अडकतात, कुठे ते चुकतात? आम्ही 2-3 गोष्टी जनरली आम्ही जेव्हा असेसमेंट करतो एखाद्या बिझनेसची किंवा एखाद्या कोणालाही आम्हाला जर का लोन द्यायचं असलं तर जे आम्ही बघतो त्याच्यामध्ये आम्ही बघतो असं की आपल्याकडे काय होतं की जरी तुम्हाला तुमच्या व्यवसायाचं ज्ञान आहे, बिझनेस तुम्हाला कळतोय, पण फायनान्सचं जनरली अजिबातच काही नॉलेज नसतं. म्हणजे बरेचसे मी असे बघितलेले आहेत उद्योजक की ज्यांना बॅलन्स शीट समजत नाही किंवा बॅलन्स शीट वाचता येत नाही, की तुम्ही म्हणजे तुम्ही जो बिझनेस करताय त्याच्यातून तुम्हाला किती नक्की प्रॉफिट मिळतोय, तुम्ही तो बिझनेस पुढे जाण्याच्या दृष्टीने तुम्हाला नक्की काय, म्हणजे इथपर्यंत वेळ असते की ते म्हणतात की काही प्रश्न विचारल्यावर ते म्हणतात नाही मला नाही माहिती, माझ्या चार्टर्ड अकाउंटंटला विचारा तुम्ही. तर अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मला वाटतं फायनान्स ही जी भाग आहे ना, हा कुठल्याही करिक्युलममध्ये खरं म्हणजे कंपल्सरी शिकवायला पाहिजे. आणि हे फक्त उद्योजकांसाठी नाही, सगळ्यांना. हे प्रोफेशनल्स जरी म्हटले किंवा म्हणजे आपण ज्याला सेल्फ एम्प्लॉईड प्रोफेशनल्स म्हणजे समजा कोणी एखादा डॉक्टर आहे किंवा कोणी एखादा आर्किटेक्ट आहे, तर त्यांना सुद्धा त्यांची फायनान्सेस समजणं हे फार मोठी गरज आहे. आणि हे आपल्याकडे ना कुठल्याच लेवलला शिकवलं जात नाही. जसं तुम्ही बाकी सगळे विषय शिकवता तसा फायनान्स हा एक विषय हा शिकवला गेलाच पाहिजे कंपल्सरी. आणि तुम्ही जर बिझनेस करणार असाल किंवा करत असाल तर तुम्ही म्हणजे थोडा वेळ त्याच्यावरती घालवून काही अतिशय सुंदर पुस्तकं आहेत त्याच्याबद्दलची. फायनान्स फॉर नॉन फायनान्स एक्झिक्युटिव्स असे ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत. म्हणजे सांगायची गोष्ट अशी, आपण मराठा चेंबरच्या ह्याच्यामध्ये आत्ता आहोत. मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी मराठा चेंबरचा एक ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड केला होता. म्हणजे मी तेव्हा खूपच लहान होते, पण तेव्हा मी जस्ट बिझनेसमध्ये तेव्हा सुरुवात करत होते. तेव्हा तो एक महिन्याभराचा प्रोग्राम होता. अतिशय सुंदर प्रोग्राम होता तो फायनान्स रिलेटेड नव्हता, पण काही गोष्टींचं तुम्हाला त्याच्यामुळे थोडं तरी नॉलेज मिळतं. तर अशा प्रकारचे प्रोग्राम्स जर का थोडेफार म्हणजे त्याच्यासाठी काही तुम्हाला MBA करायला पाहिजे असं नसतं. कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही काही पुस्तकं वाचून त्याच्यातून सुद्धा हे जे आहेत, रोमॅन्सिंग द बॅलन्स शीट नावाचं पुस्तक आहे यांचं, आय थिंक लांबा त्यांचं पुस्तक आहे. अशा पुस्तकांमधून सुद्धा पुष्कळ नॉलेज मिळू शकतं. पण 100% समजून घेतलं पाहिजे की आपलं बॅलन्स शीट काय सांगतंय आणि त्याच्या बेसिसवर आपण
फार लांब नाही पण निदान एक 2 ते 3 वर्षाचं तरी फायनान्शियल प्लॅनिंग केलं पाहिजे की आपण स्वतःचं बिझनेसमध्ये कॅपिटल किती आणलेलं आहे, स्वतःचे आपण किती पैसे घातलेत, आपण किती बॉरो करतोय, किती लोन घेतोय. म्हणजे आम्ही त्याला डेट टू इक्विटी रेशो म्हणतो की तुम्ही स्वतःचे पैसे जे बिझनेसमध्ये आणलेत ती तुमची इक्विटी आहे आणि जे तुम्ही लोन घेताय ते तुमचं डेट आहे, म्हणजे बॉरोईंग आहे. तर ह्याचा रेशो वगैरे या बेसिक गोष्टी असतात अतिशय आणि त्या समजून घ्यायला अवघडही नाही आहेत, पण त्या प्रत्येक उद्योजकांनी त्या समजून घेतल्या पाहिजेत. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम मी पाहिलेला आहे तो असा आहे की मोठे बिझनेसेस होतात म्हणजे अगदी 10-20 कोटीच्या साईजलाही जातात मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पुष्कळ वेळा, तरीसुद्धा ते बॅलन्स शीट त्यांचं व्यवस्थित नसतं. म्हणजे व्यवस्थित नसतं याचा अर्थ असा की टॅक्स कमीत कमी भरणं अशा हेतूनी तयार केलेलं बॅलन्स शीट असतं आणि हे फार मोठा प्रॉब्लेम आहे. कारण जेव्हा तुमचं बॅलन्स शीट व्यवस्थित नसतं तेव्हा तुम्हाला कुठेही जेव्हा तुम्ही बॉरो करायला जाता किंवा लोन घ्यायला जाता तेव्हा किंवा बँकेकडे जाता वर्किंग कॅपिटलसाठी किंवा तुम्ही जर का इक्विटी रेज करायच्या वेळाने तुम्हाला अजून मोठा बिझनेस करायचा आहे आणि तुम्हाला इक्विटी घ्यायची असेल तर मग फार मोठा प्रॉब्लेम येतो कारण तुमचं बॅलन्स शीटच ठीक दिसत नसतं. त्यामुळे तुम्ही म्हणजे आम्ही साधा नियम असा म्हणतो की तुम्ही जर प्रॉफिट करताय तर टॅक्स भरायलाच पाहिजे. त्यात काय टॅक्स कशाला वाचवायला बघायचा इतका. थोडाफार कोणताही बिझनेसमॅन थोडाफार प्रयत्न करेल की टॅक्स तो आपण पर्सनल लेवललाही करतो की आपण टॅक्स अगदी फार जास्त जो काही नियमात बसलेला जो असेल तो करतोच आपण. त्यामुळे बिझनेसमननी त्याचं बॅलन्स शीट म्हणजे त्याला घाबरू नये, बॅलन्स शीट मोठं करायला घाबरू नये. मोठं करावं बॅलन्स शीट तुमच्याकडे जर ती विजन असेल, तुम्हाला तो बिझनेस वेगळ्या लेव्हलला न्यायचा असेल तर तुमचं बॅलन्स शीट पण तेवढं स्ट्रॉंग पाहिजे. हा मी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम बघितलेला आहे. आणखीन तुम्ही थोडं ना हा खूप मोठा गैरसमज आहे म्हणजे अगदी तो जेव्हा छोटे उद्योजक असतात ना तेव्हापासून तर तुम्ही जसं सांगितलं मोठे म्हणजे टॅक्स वाचवणं किंवा अगदी खरं सांगायचं टॅक्स चोरी करणं हो 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 हे किती धोकादायक आहे आणि किती आवश्यक आहे की उत्तमपणे टॅक्स भरणं. थोडं आणखीन तुम्ही थोडं त्याच्यावर विस्ताराने सांगितलं पाहिजे. नाही कसं असतं माहितीये का की खूप वेळेला कसं असतं म्हणजे टॅक्स कन्सल्टंट असतो तुमच्याकडे म्हणजे छोटा जेव्हा बिझनेस असतो तेव्हा नीट चार्टर्ड अकाउंटंट फर्मकडे सुद्धा बरेच वेळा आमचे कस्टमर्स जात नाहीत आणि मग तो टॅक्स कन्सल्टंटला सांगितलं जातं की एवढा टॅक्स मी भरणार आहे, मी 2 लाख रुपये टॅक्स भरणार आहे, आता त्याच्याप्रमाणे माझं बॅलन्स शीट बनव. आणि हे फार मग सगळीकडेच लिमिटेशन्स येतात. मग ते बुक्सच्या बाहेर बिझनेस असतो जो कॅशमध्ये बिझनेस केला जातो बरेच वेळा जो ज्याच्यावरती तुम्ही मग GST वाचवला समजा. पण हे सगळं जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्ही फारच म्हणजे काय म्हणतात त्याला फार असा नॅरो व्ह्यू असतो तो. खूप मायोपिकली छोट्या गोष्टीवरती तुम्ही फोकस करताय की आज मला टॅक्स नाही भरायचा आहे, पण आज जर मी व्यवस्थित माझं बॅलन्स शीट ठेवलं आणि आज मी टॅक्स भरला तर हाच बिझनेस मला पुढे भविष्यात कितीतरी मोठा मी करू शकतो. हे लोकांना जेव्हा समजायला लागेल तेव्हा मग त्यांच्या बिझनेसमध्ये ती स्ट्रेंथ यायला लागेल. आणि मला वाटतं नक्कीच आता सुधारणा होतीये. GSTची खरंच खूप म्हणजे आता ज्या प्रकारे आता सुधारणा झालेल्या आहेत त्याच्यामुळे खूप मोठा म्हणजे पूर्वीचं टॅक्सचं रेजिम किती अवघड होतं, एक्साईज होतं, किती कॉम्प्लिकेटेड होतं. आता त्या मनाने खूप सिम्प्लिफाईड आहे. त्यामुळे थोडं चांगला कन्सल्टंट सुरुवातीला पैसे जरी द्यावे लागले त्या कन्सल्टंटला तरी चांगला चार्टर्ड अकाउंटंटकडे जाऊन बॅलन्स शीट व्यवस्थित तुमचं तयार करणं आणि फायनान्शियल प्लॅनिंग थोडंफार तरी शिकून घेणं. तुमचा चार्टर्ड अकाउंटंटसुद्धा नक्की तुम्हाला गाईड करू शकेल त्या बाबतीत, पण ते करणं हे फार गरजेचं आहे बिझनेस जेव्हा नवीन असतो तेव्हा. तुम्ही आत्ता फायनान्शियल प्लॅनिंगबद्दल सगळं बोला, कॅश फ्लो मॅनेज कसा करावा, कारण बिझनेस ग्रो करण्यामध्ये कॅश फ्लोची खूप गरज असते. आणि सगळ्यांसाठी आम्हाला सांगायचं आहे की दयासरा फाउंडेशनसुद्धा कॅश फ्लो मॅनेजमेंट कसा करावा, त्याचं मॅनेजमेंट सगळं कसं करावं हे खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला ते शिकवतं, सांगतं. जर तुम्हाला कॅश फ्लो आणि याच्याबद्दल काही माहिती हवी असेल तर नक्की दयासरा फाउंडेशनच्या वेबसाईटवर जा. तिथे तुम्हाला कॅश फ्लो मॅनेजमेंटबद्दल खूप काही शिकता येईल, खूप काही शिकून घेता येईल आणि आपला बिझनेस ग्रो करता येईल. दुसरा एक मॅडम महत्त्वाचा प्रश्न, हे सगळं करत असताना तुम्ही खूप अशी सक्सेस स्टोरीज पण बघितल्या असतील, उदाहरणं बघितली असतील, त्याच्याबद्दल काही सक्सेस स्टोरी आम्हाला तुम्ही त्या शेअर केल्या पाहिजे. खूप आहेत आणि म्हणजे खरं तर त्या सक्सेस स्टोरीज ज्या आहेत आमच्या कस्टमर्सच्या त्याच आम्हाला बिझनेसमध्ये एवढी म्हणजे बिझनेस ग्रो करण्यासाठी ती आम्हाला एनर्जी त्याच्यातूनच मिळते. कारण किंवा कस्टमर तुमचा जेव्हा तुम्हाला म्हणतो की त्यावेळेला तुम्ही आम्हाला फायनान्स केलात म्हणून आज आम्ही या लेवलला मोठे झालो आहोत. आणि अशा म्हणजे एक त्यातल्या कस्टमरचं उदाहरण द्यायचं तर सुरुवातीला 2003-04 मध्ये साधारण म्हणजे मी जेव्हा
दिल्ली ब्रांच आमची नवीन होती तेव्हा मी तिथे त्या कस्टमरकडे व्हिजिट करायला गेले होते. तेव्हा त्या कस्टमरला लिटरली कोणीही फायनान्स करायला तयार नव्हतं, कारण त्याचा साईज अगदीच लहान होता आणि त्याला मोठं मशीन घ्यायचं होतं. 30-40 लाखाचं त्यावेळच्या मानाने 30-40 लाखाचं मशीन ही खूप मोठी गोष्ट आहे. तर तेव्हा आम्ही ते फायनान्स केला, कारण आम्हाला आम्ही जी असेसमेंट करू त्याच्यावर आम्हाला वाटलं की करता येऊ शकेल हे. आणि आता गेल्या वर्षी मी त्या कस्टमरकडे, मी फरीदाबाद हे खूप तुम्हाला माहिती असेल इंडस्ट्रियल एरिया तिथला तो कस्टमर आहे, आणि त्यांच्याकडे मी परवा परत गेले तर म्हणजे खूप कौतुक वाटतं, कारण आता जवळजवळ 60-70 कोटीचा साईज आहे त्यांचा. बरंच फंडिंग आहे आमचं. आणि असं होतं की कस्टमर खूप मोठा झाला की त्याला ऑफकोर्स बँकांकडे वगैरे त्यांना जावंच लागतं, कारण आम्ही काही त्यांची सगळी रिक्वायरमेंट आम्ही पुरी नाही करू शकत. पण तरी पण ते म्हणतात की नाही, तुमच्यामुळे आमची सुरुवात झाली आहे तर आम्ही थोडंफार तरी लोन आम्ही तुमचं चालू ठेवणारच कायम. आणि जेव्हा अशा प्रकारचा फीडबॅक मिळतो किंवा जेव्हा आम्ही काही वेळेला कस्टमर मीट करतो, म्हणजे कोल्हापूरसारखं जे शहर आहे, आमची सगळ्यात स्ट्रॉंग ब्रँच आहे कोल्हापूर महाराष्ट्रातली, तर कोल्हापूरसारख्या ठिकाणी जर का गेलं तर ज्या प्रकारे आम्हाला कस्टमर्सकडून फीडबॅक मिळतो की तुम्ही म्हणजे, आणि आता खूप मोठ्या झाल्यात, म्हणजे आता ज्यांना आम्ही सुरुवातीला अगदी फंडिंग केलं त्या इंडस्ट्रीज आता 100 कोटी 500 कोटीपर्यंत जाऊन पोचलेल्या आहेत. पण जेव्हा तो त्या प्रकारचा फीडबॅक मिळतो ते समाधान खूप मोठं आहे. म्हणजे मोर दॅन काय म्हणतात त्याला, की म्हणजे माझा नेहमी असा विश्वास राहिला आहे की पैशाकडे बघून जर तुम्ही काम केलं ना तर तुम्हाला नाही सक्सेस मिळत. तुम्हाला बाकीच्या कुठल्या काही गोष्टी पाहिजेत, त्या गोष्टी म्हणजे कामात तुम्हाला एकतर आनंद मिळाला पाहिजे, कामात तुम्हाला समाधान मिळालं पाहिजे. आणि एका दृष्टीने आम्ही म्हणतो की हे पण सोशल वर्कच आहे ना, की ज्या कस्टमरला कोणी सोशल इम्पॅक्ट आहे याच्यामध्ये. फायनान्शियल इन्क्लुजनची आता मोठी गोष्ट केली जाते, पण फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे ज्यांना शेवटी फॉर्मली एवढं फंडिंग मिळत नाही त्या कस्टमर्सना फॉर्मल सेगमेंटमध्ये आणणं आणि त्यांना सपोर्ट करणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे त्याच्यातून जो आनंद आणि समाधान मिळतं ते खूप वेगळं असतं. अगदीच. म्हणजे पैसा तर येतोच आपसूक, पण त्याच्याच जोडीला हे जे समाधान असतं त्याची तुलना नाही होऊ शकत पैशांमध्ये. आत्ता तुम्ही कोल्हापूरचा उल्लेख केला, महाराष्ट्राच्या लँडस्केपबद्दल तुम्हाला काय सांगता येईल? म्हणजे कसं आपलं आधीची परिस्थिती आणि आता कसं आपण ग्रो होतोय, काय दिसतंय तुम्हाला? महाराष्ट्रात सुद्धा आता म्हणजे आता कसं म्हटलं तर पुणे, मुंबई, कोल्हापूर हा बेल्ट आहे, किंवा औरंगाबाद त्या भागात आहे. अतिशय म्हणजे अँकर इंडस्ट्रीज तर आहेतच, मोठ्या इंडस्ट्रीज आहेत ह्यांच्यासारख्या, बजाज वगैरे सारख्या आहेत. पण ओव्हरऑल म्हणजे आता असं दिसतं की ज्या प्रकारे कस्टमर ग्रो झाले आहेत आमचे, किंवा ज्या प्रकारे त्यांचे बिझनेस आता वाढले आहेत, ते खूप आता वेगळ्या लेवलचा विचार पण करायला लागलेत. म्हणजे असं आहे की काही ठिकाणी सेकंड जनरेशन पण आली आहे बिझनेसमध्ये, मग त्यांची थोडी विजन वेगळी असते, त्यांच्या थोड्या आयडियाज येतात बिझनेसमध्ये. पण ते आता थोडं म्हणजे धाडस जे आहे, जे धाडस करायची पूर्वी थोडी हेजिटेशन असायचं, पूर्वी तयारी नसायची, ती आता खूप तयारी दिसायला लागलेली आहे. आणि मोठ्या लेवलचे बिझनेस प्लॅन्स पण आता महाराष्ट्रात खूप लेवलला व्हायला लागलेत. आणि फक्त महाराष्ट्रापुरतं असं नाही, सगळीकडेच. म्हणजे मला असं वाटतं की आपल्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये भारताच्या आता एका प्रकारचा कॉन्फिडन्स आलेला आहे. म्हणजे जरी तुम्हाला अगदी मग अमेरिकेकडून काही हे आलं, सँक्शन झाली किंवा काही फार मोठा हे आला, तरीसुद्धा तो कॉन्फिडन्स आहे. म्हणजे तो कॉन्फिडन्स आम्ही कोविडमध्ये पण खूप बघितला, की कोविडमध्ये काही कस्टमर्स हे अफेक्ट झालेले होते, त्यांचे बिझनेस. म्हणजे आता समजा प्रिंटिंग इंडस्ट्री घेतली तर तेव्हा शाळा कॉलेज बंद होती, बाकीचे मार्केटिंग ॲक्टिव्हिटीज काही चालू नव्हत्या. ज्यांच्या प्रिंटिंग ॲक्टिव्हिटीज आहेत ते कस्टमर्स खूप अफेक्ट झाले होते. पण त्यांनी म्हणजे त्यांच्याकडे ती कपॅसिटी आहे की क्विकली त्यांनी बघून, चेंजेस करून, वेगळ्या प्रकारच्या बिझनेसेस मध्ये डेव्हलप करून लगेच त्यांनी डायरेक्शन बदलली. आणि फार नाही त्यामुळे प्रॉब्लेम आला. म्हणजे आमचा कस्टमर सेगमेंट, म्हणजे अगदी मी प्राऊडली सांगते हे, की आमच्या कस्टमर सेगमेंटमध्ये कोविडसारख्या काळात किंवा डिमॉनिटायझेशनसारख्या काळात सुद्धा मोठा प्रॉब्लेम कधी आम्ही बघितला नाही. आत्ता आपण प्रोडक्शन इंडस्ट्रीबद्दल बोलतोय, आणखीन काय करायला पाहिजे? अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या आपण करायला पाहिजे ज्याच्यामुळे आपण ग्रो हो? कारण खूप गरजेचं आहे आता सर्व्हिसकडून तुम्ही याच्याकडे, या क्षेत्राकडे जाणं. आणि चीन जगात जो मोठा झाला तो याच क्षेत्र, कारण रोजगारच्या खूप संधी इथे आहेत, आपल्याकडे खूप मॅनपॉवर आहेत. तुम्हाला एवढ्या वर्षाचा अनुभव, काय सांगाल, काय करायला पाहिजे? आपल्याकडे अजूनही म्हणजे ईज ऑफ डुईंग बिझनेस त्याला म्हटलं जातं. म्हणजे गव्हर्नमेंटकडून पण त्याच्यासाठी खूप मोठा पुश आहे की एक म्हणजे मी पूर्वी तर म्हणायचे की
कुठलाही बिझनेस चालवणं हे म्हणजे काटेरी मुकुट घातल्यासारखं आहे खरं म्हणजे थोडंफार. कारण इतके म्हणजे एक बिझनेस चालू करायचा मॅन्युफॅक्चरिंगमधला, तर त्यावेळेला आम्ही मोजलं होतं साधारण 20 ते 22 वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लायसन्सेस, परमिशन्स, प्रॉपर्टी रिलेटेड, पोल्युशन कंट्रोल, एवढ्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी त्या एका माणसाला करायला लागतात. तो थकून जातो त्या सगळ्या. आणि खूप वेळा असं एक खांबी तंबू म्हणतात ना मराठीत, तशी परिस्थिती असते की तो माणूस एकटा असतो आणि त्याला तेवढं जर का माणूसबळ नसेल किंवा फॅमिलीमधून वगैरे कोणी नसेल सपोर्ट, तर ही खूप अवघड गोष्ट असते. त्यामुळे मला असं वाटतं की सुरुवातीच्या काळातच जर का थोडंफार जास्त प्लॅनिंग करून बिझनेसची सुरुवात केली तर तो बिझनेस कंपॅरेटिव्हली पुढे सोपा होतो. जिथे एकपेक्षा जास्त लोक आहेत इन्व्हॉल्व किंवा पार्टनर्स वगैरे आहेत ते बिझनेसेसना तो वेगळ्या प्रकारचा ॲडव्हान्टेज मिळतो. पण मला वाटतं की अजूनही ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये सुद्धा अजूनही बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत. गव्हर्नमेंट लेवलला फोकस आहे, पण त्या दिशेने प्रवास आहे चालू. पण अजून खूप गोष्टी आहेत की ज्या आपण करू शकतो. कारण तुम्ही चीनचं उदाहरण घेतलं, चीनबरोबर आम्ही आमच्या दुसऱ्या एका कंपनीमध्ये बिझनेस केलेला आहे. इनफॅक्ट एका वेळेला माझ्या वडिलांनी चीनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी चालू केली होती. म्हणजे म्हणजे हे वेगळ्या प्रकारची विजन होती, कारण चायनाचं मार्केट एवढं मोठं आहे की ते म्हणले की त्याच्यासाठी आपल्याला तिथे मॅन्युफॅक्चरिंग करायला पाहिजे. पण तिथे ज्या प्रकारच्या फॅसिलिटीज मिळतात, म्हणजे तुम्हाला समजा आता तुमची फॅक्टरी सुरू करायची आहे चायनामध्ये, तर तुम्हाला प्रॉपर्टी अवेलेबल होणं किंवा ह्या सगळ्या परमिशन्स मिळणं हे इतकं सोपं असतं. आणि तुम्हाला त्यामुळे व्हॉल्यूमचा बेनिफिट मिळतो. मोठ्या प्रमाणावर बिझनेस करणं हे चायनासारख्या देशांमध्ये अजूनही खूप हे आहे. ते आपल्याकडे अजून त्या लेवलला होऊ शकत नाही. पण नेहमीच मला वाटतं की पॉझिटिव्ह डिरेक्शननी चालू आहे डेव्हलपमेंट, आणि पॉझिटिव्ह डिरेक्शननी गव्हर्नमेंटचे पण एफर्ट्स आहेत. त्यामुळे नक्कीच इंडस्ट्री वेगळ्या लेवलला, म्हणजे तुम्ही जरी नंबर्स जरी बघितलेत आत्ता, तरी मॅन्युफॅक्चरिंग खूप चांगल्या प्रकारे आत्ता ग्रो होत आहे इंडस्ट्री. असं कधी होतं का मॅडम की एखादा निर्णय तुम्ही घेता खूप मोठ्या विजननी, आणि पण तो निर्णय चुकतो, त्यावेळेस कसं तुम्ही हँडल करता ती परिस्थिती? काय करायला पाहिजे? असं तर खूप वेळा होतं. बिझनेस करताना खूप वेळा असं होतं की म्हणजे त्याला आम्ही थोडं असं म्हणतो की पश्चातबुद्धी जसं म्हणतात मराठी, अरे अच्छा तेव्हा आपण असं का केलं, असं नव्हतं करायला पाहिजे, किंवा एखादी गोष्ट आपण करायला पाहिजे होती, केवढी मोठी अपॉर्च्युनिटी होती ती आपण सोडून दिली, असं तर खूप वेळा होतं. पण मला असं वाटतं की कुठल्याही म्हणजे जेव्हा तुम्ही मी म्हणजे विनोदाने असं म्हणते की तुम्ही जर असं कुठे एखाद्या सिनेमामध्ये वगैरे ते असं असतं की खूप एक्साइटमेंट पाहिजे म्हणून लोक प्रवास करतात, किंवा असे एक्साइटमेंटसाठी मग ट्रॅव्हल करायचं किंवा असं करायचं. तो बिझनेसमध्ये मी म्हणते की तुम्हाला रोज वेगळं इतकं नवीन चॅलेंज असतं की तुम्ही कधी बोर होणारच नाही. इतक्या लेवलला नवीन नवीन गोष्टी चालू असतात. मला वाटतं सगळ्यात मोठं लर्निंग माझं हे आहे की पटकन निर्णय घेणे. म्हणजे जरी चुकलं तरी ॲक्सेप्ट करायचं की हो चुकलं आपलं, आणि ती चूक ॲक्सेप्ट करणं, म्हणजे उगाचच त्याला चिकटून राहायचं नाही त्या निर्णयाला, आणि पटकन दिशा बदलणं किंवा पटकन निर्णय घेऊन दुसरी दुसरी गोष्ट त्याच्या ऐवजी करायला पाहिजे असं वाटतं तेव्हा ते जर केलं, म्हणजे तुम्हाला चुका करून त्या निस्तरायला जो वेळ लागतो त्यातली जी टाईम गॅप आहे ती कमी कमी करत राहिली पाहिजे. पटकन डिसिजन घेणं, म्हणजे असं कधीच आत्तापर्यंत वाटलेलं नाही आहे की अरे अच्छा हा आपण फार घाईघाईत निर्णय घेतला, असं आत्तापर्यंत कधीच. उलटं नेहमी असंच वाटतं की हे आपण आज केलं, हे कालच कसं नाही आपल्याला सुचलं, हे कालच केलं असतं तर कदाचित आज आपण आणखीन बेटर ह्याच्यामध्ये असतो, असं असतं ते. मला वाटतं बिझनेसचं सगळ्यात मोठी गोष्ट तीच आहे की तुम्हाला सतत पुढचा विचार एकतर करत राहायला लागतो, आणि स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या चुकांमधून शिकून पुढे काय आता प्रॉब्लेम आले तरी असं. आर्थिक बाबतीत संयम राखणं आणि शिस्त पाळणं हे खूपच आवश्यक आहे. याच उद्योजकांना खूप नेहमी अशा निसरड्या वाटा असतात की ते घसरतात तिथून आणि मग तो फसतात किंवा चुकतात. तुमच्या अनुभवानंतर काय अशा 5 गोष्टी सांगाल की ज्यांनी त्याची काळजी घेतली पाहिजे? जे काय करतात हे सगळेजण सांगतात, काय करू नये त्यांनी? करू नये मधला सगळ्यात म्हणजे आता हे आम्ही फायनान्सरच्या अँगलनी थोडंसं सांगते की सगळ्यात मोठी गोष्ट आम्ही जी करू नये असं म्हणतो ती म्हणजे जीवापेक्षा मोठी उडी काही वेळेला घेतात. म्हणजे एक्साइटमेंट असते, म्हणजे ती उत्साह असतो जो एंटरप्रेनरशिपचा, त्याच्यामध्ये म्हणजे जीवापेक्षा मोठी उडी जर का घेतली
तर ती चुकली तर मग तो जो बिझनेसला बसणारा फटका असतो तो फार मोठा असतो. त्यामुळे एकतर आपल्या कपॅसिटीप्रमाणे आपण ऑफकोर्स नवीन गोष्टी केल्याच पाहिजेत, एक्सपेरिमेंटेशनही केलं पाहिजे, पण ते तुमच्या बिझनेसच्या साईजप्रमाणे आणि तुम्ही जो त्यातून जर काही प्रॉब्लेम झाला किंवा काही फटका बसला तर तुम्हाला तो सस्टेन करायची कपॅसिटी पाहिजे. तेवढी मोठी उडी नक्की घ्यावी. आणि जसं मी म्हटलं तसं चुकलं तर पटकन कोर्स करेक्शन करावं, पटकन दिशा बदलून हे करावं. आणि अजून एक तिसरी गोष्ट मी मोठी अशी सांगेन की बरेच वेळा काय होतं की उत्साहाच्या भरात अनरिलेटेड एक्सपान्शन केलं जातं. अनरिलेटेड म्हणजे आता समजा मी एका प्रकारचं प्रॉडक्ट, आता प्रिंटिंगचं मगाशी आपण बोलत होतो की मी एका प्रकारचं प्रिंटिंगचं काहीतरी आत्ता प्रॉडक्ट करते आहे आणि मी एकदम काहीतरी टेक्स्टाईल रिलेटेड मोठा प्रोजेक्ट काढला आणि माझ्या साईजच्या मानाने तो खूप मोठा आहे की माझी समजा आता 10 कोटीचा बिझनेसचा साईज आहे आणि मी मोठा 5 कोटीचं मी टेक्स्टाईलमधलं मोठं एक्सपान्शन केलं. तर मग ते कसं आहे त्या बिझनेसमध्ये तुम्ही चुका करतच शिकणार आहात परत, कारण तुम्हाला त्या बिझनेसमधलं माहिती नाही. तुमच्या बिझनेसमध्ये जरी तुम्ही चांगले असलात तरी ती चुका करून शिकण्याइतका वेळ तुम्हाला मिळत नाही. कारण की काय, तुम्हाला ते मोठी तुम्ही जेव्हा घेता आणि अनरिलेटेड एरियामधली म्हणजे तुम्ही जर आता आम्ही त्याला आमच्या भाषेत बॅकवर्ड इंटिग्रेशन किंवा फॉरवर्ड इंटिग्रेशन म्हणतो, ते केलं तर ठीक आहे. म्हणजे मी करते आज त्यातलंच पण थोडं वेगळं किंवा त्याच्यातच म्हणजे मी रॉ मटेरियल म्हणजे समजा कोणी मशीनिंग करतं तर त्यांनी फाउंड्री सुरू केली तर ते बॅकवर्ड इंटिग्रेशन झालं. हे केलं तर ते रिलेटेड तरी आहे, पण एकदम अनरिलेटेड वेगळ्याच गोष्टीत आणि मोठं एक्सपेन्शन हे केलं तर म्हणजे आम्ही जे मोस्टली जे डिफॉल्ट्स पाहिलेत ना ते ह्या गोष्टी पाहिलेले आहेत. बाकी इंटेन्शनचा प्रॉब्लेम नसतो, कारण चांगलं इंटेन्शन असतं, बिझनेस करायचं आहे, मोठं करायचं आहे काहीतरी, ह्या दृष्टीने लोकांनी जर सुरू केलं असलं तर तसा प्रॉब्लेम येत नाही. पण एकदम काहीतरी मोठ्या गोष्टींमध्ये तुमची जर चूक झाली तर मग तुम्हाला बसणारा फटका हा खूप मोठा असतो. सध्याचं वातावरण खूप अस्थिर आहे, म्हणजे जागतिक वातावरणच आहे. आर्थिक खूप चढउतार हे दिसून येतात आपल्याला आणि भविष्यातही आणखीन मला वाटतं काही वर्ष ते तसेच राहतील. अशा काळात उद्योजकांनी काय काळजी घेतली पाहिजे, निर्णय घेताना काय नेमका विचार केला पाहिजे फायनान्सच्या बाबतीत? फायनान्सच्या बिझनेसच्या बाबतीत आधी एक गोष्ट मी सांगते की इंटरनॅशनल जी सिच्युएशन आहे ती खूप खूप व्होलाटाईल आहे आत्ता. आणि आपण भारत बघितला तर भारत हा ब्राईट स्पॉट आहे याच्यामध्ये असं म्हटलं जातं, कारण खरंच आपली जी स्ट्रेंथ आहे आत्ता ॲज अ कंट्री ती खूप चांगली आहे आणि त्यामुळे आपली इंटरनल कन्झम्पशनची पण स्ट्रेंथ आहे आपल्याला, आपलंच कन्झम्पशन खूप चांगलं आहे. पण तुम्ही जर का बिझनेसच्या बाबतीत असेल तर तुम्ही रिस्क ही डायव्हर्सिफाय नेहमी केली पाहिजे. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर जर का तुम्ही एकाच कस्टमरवरती डिपेंडंट आहात समजा आणि 100% तुमचा बिझनेस त्याच कस्टमरवर आहे आणि तो कस्टमर समजा एक्सपोर्टमध्ये एका पर्टिक्युलर देशावरती अवलंबून आहे, अशी जर परिस्थिती असेल आणि त्याचा जर बिझनेस मध्ये काही प्रॉब्लेम झाला बिकॉज ऑफ त्याच्या कंट्रोलमधलं नाही आहे ते इंटरनॅशनल सिच्युएशन, पण तुम्ही 100% त्याच्यावर अवलंबून आहात असं असलं तर मग तुम्हाला त्या प्रॉब्लेमचा तुम्हाला बसणारा फटका हा तुम्हाला सस्टेनच करू शकत नाही तुम्ही. त्यामुळे रिस्क डायव्हर्सिफाय करणं आणि वेगळ्या म्हणजे कस्टमर्स बरोबर काम करणं किंवा मल्टिपल छोटे का असे ना पण मल्टिपल एरियाजमध्ये काम करणं हे आजच्या परिस्थितीत खूप महत्त्वाचं आहे. फायनान्सच्या दृष्टीने म्हणायचं झालं तर परत मी हेच म्हणेन की जेव्हा तुम्ही बॉरो करता किंवा जेव्हा तुम्ही एखादं लोन घेता तेव्हा त्या पैशांचा नक्की उपयोग काय होणार आहे, म्हणजे त्याला आम्ही एंड यूज म्हणतो की तुम्ही समजा तुमच्या प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट लोन घेतलं तर ते आणि तुम्ही समजा कोणाच्या तरी एखाद्या फंक्शनवरती किंवा लग्नावरती ते सगळे पैसे खर्च केलेत तर ते पैसे खर्च होऊन गेले, म्हणजे कन्झम्पशन लोन जे असतं ते त्याच्यातून तुम्हाला बिझनेसला काहीच फायदा झाला नाही ना. किंवा बिझनेसमध्ये सुद्धा अशी कन्झम्पशन लोन्स घेतली जातात काही वेळा की ते तुम्ही इन्व्हेस्ट केलेत किंवा तुम्ही समजा तुम्हाला वाटतंय की ह्याच्यातून खूप मोठा बिझनेस होणार आहे म्हणून तुम्ही मार्केटिंगवरती समजा 5 कोटी रुपये खर्च केलेत तर ते संपून जाणार आहेत पैसे मग, पण ते लोन तर तुम्हाला परत फेडायचं आहे. त्यामुळे तुम्ही तुम्ही जे लोन्स घ्याल किंवा जे काय बॉरो कराल त्याचा एंड यूज हा बिझनेस मोठा करण्यासाठी व्हायला हवा. म्हणजे तुम्ही आयदर ॲसेट्समध्ये इन्व्हेस्ट करा, ॲसेट्स म्हणजे नॉट नेसेसरीली की तुम्ही प्रॉपर्टीजच घेतल्या पाहिजेत, पण तुम्ही प्रॉडक्टिव्ह ॲसेट आम्ही ज्याला म्हणतो की तुम्हाला जर मशीन्स किंवा ज्याच्यामुळे तुमचा बिझनेस उद्या वाढेल अशा प्रकारची जर का तुम्ही बॉरोइंग केली तर मग तुमच्या बिझनेसला जनरली त्याचा प्रॉब्लेम होत नाही.
आणि दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे की वर्किंग कॅपिटल जे आहे, तुम्ही कॅश फ्लो म्हणालात तर ते वर्किंग कॅपिटलचाच भाग असतो कॅश फ्लो हा, तो अतिशय केअरफुली बघायला लागतो. कारण खूप वेळा असं होतं की शॉर्ट टर्म बॉरो केलेलं असतं तुम्ही, म्हणजे शॉर्ट टर्ममध्ये तुम्ही एका वर्षासाठी घेतलं लोन, पण त्याचा उपयोग तुम्ही लॉंग टर्मसाठी समजा केलात, तर मग तुम्हाला एकदमच वर्किंग कॅपिटल तुमचं हे होऊन जातं. आणि तसं झालं तर मग तुम्हाला सगळीकडून प्रॉब्लेम यायला लागतात. म्हणजे बिझनेसमध्ये थोडक्यात कॅश इज किंग. तुमच्या हातात लिक्विडिटी पाहिजे, हातात पैसे पाहिजेत. उद्या प्रॉब्लेम आला तर तुम्हाला निदान 2 महिने 6 महिने सस्टेन करण्याची कपॅसिटी पाहिजे. नक्कीच, खूपच तुम्ही महत्त्वाचं सांगितलं, कॅश इज किंग. आणि या किंग पद ज्याला मिळवायचं आहे, कॅशमध्ये ज्याला मास्टर की मिळवायची आहे, आणि जिथे चुका होतात त्या टाळण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे आणि ग्रोथ कशी करायला पाहिजे, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आजच्या या पॉडकास्टमधनं, आजच्या या व्हिडिओमधनं खूप सारे लर्निंग्स तुम्हाला मिळतील. हा व्हिडिओ फक्त तुमच्यासोबतच ठेवू नका, हा पॉडकास्ट फक्त तुमच्याजवळच ठेवू नका, हा तुमच्या मित्रांना पण शेअर करा. आणि याच्यातल्या कुठल्या 3 गोष्टी आवडल्या त्या आम्हाला कमेंट करून सांगा. जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर या पॉडकास्टमधलं मॅडमनी आत्ता जे काही खूप ज्या गोष्टी सांगितल्या त्यातलं एखादं वाक्यही तुमचं आयुष्य बदलायला कारणीभूत ठरेल. असेच आमचे पॉडकास्ट बघत राहा, शिकत राहा, बदलत राहा. पुन्हा भेटू एका नव्या पाहुण्यांसह, एका नव्या गेस्टसह. तोपर्यंत धन्यवाद.